रक्तं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नाव तयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. हिनच बाळशास्त्रींचा खून केला. मला ही केस लवकरात लवकर बंद करायची आहे. वसईचा त्यांचा वाडा जो मी फक्त फोटोत पाहिलाय आणि तरी तो मला खुणावतोय. तर मला आत्ता माझ्या मुलीला भेटायला जायचंय. काही दिवसांनी ती इथे राहायला येईल, म्हणून त्या दिवसात तू मला अजिबात भेटायला येऊ नकोस सुलेखा. किती आठवणी डोळ्यासमोरून जातात त्यांच्याविषयी बोलायला लागल्यावर. काय लग्नाआधी हा विरह हे झुरणं हे खूप थ्रिलिंग वाटतं, पण लग्नानंतर ह्याच गोष्टी खूप त्रासदायक वाटू शकतात. काका, माझी आई म्हणते लग्न हा डोंबराचा खेळ आहे. दोघांनी बांधलेल्या दोरीवरून चालायचं. तोल गेला तर दोघंही पडतात, आणि जर आधार असेल तर कोणीच पडत नाही. मी हा खेळ खेळायला तयार आहे. वा, मग काय हो. पण मला अजूनही वाटतं की तू तिची एक परीक्षा घ्यावीस. म्हणजे अरे, तिला चहा सुद्धा करता येत नाही. बाबा काहीतरीच काय. नाही रे स्वप्नील. काका, मुलं सुगरण मुलगी बघून लग्न करतात. हिने सुगरण मुलगा पाहिलाय. मला कुकिंगचा छंद आहे. हिच्या एवढा व्यवस्थितपणा नाही आहे. मी हिला कुकिंग शिकवेन आणि ही मला व्यवस्थितपणा शिकवेल. कसे डील? लाईफ लॉंग. आणखी फोटो काढतो. ओके. अरे हाही छान आलाय बघा. सगळ्यात चांगला आहे ना. काका, ब्रिलियंट. हा फोटो मला पाहिजे. नाही नाही, नक्की नक्की. नाही, हे सगळेच फोटो तुम्ही मला द्या. मी उद्या बाहेर घेऊन मोबाईल. अरे, तुम्ही दोघे एवढे क्यूट आहात, फोटो येणार चांगला. गोष्टींचं जतन हा त्यांचा स्वभाव, आणि म्हणूनच ते क्षण आजही माझ्या बरोबर आहे. कधी एकदा त्यांना भेटते असं मला सुद्धा झालंय. भेटल्यावर त्यांनी इथून जाऊच नाही असं वाटेल तुला? मी ना सगळ्यात आधी त्यांना मूर्तीविषयी विचारणार आहे. ए, पण भेटल्यावर पहिल्यांदा तोच विषय काढू नको, कळलं? प्लीज, तेवढं कळतं मला. स्वप्नील, एखाद्या गोष्टीचा मी ध्यास घेतला ना की मग त्याच्या मुळाशी जाईपर्यंत मला चैन नाही पडत. त्या मूर्तीचं पण असंच झालंय, आणि मला सारखं असं वाटतंय की अनेक गणित या मूर्तीभोवती फिरतायत, आणि एकदा मूर्तीविषयी माहिती मिळाली ना की अनेक कोडी उलगडतील. म्हणजे मूर्तीचं एक सेशन नक्की. स्वप्नील, मी काहीतरी शोधायचा प्रयत्न करते आणि तू त्याची टिंगल कर. तू जे शोधायचा प्रयत्न करतेस ते मला नकोय का? माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, गोष्टी ओघाने येऊ देत. आणि मॅडम, शक्य झाल्यास एक कॉफी येऊ देत. मी पण घेईन. आणि ते काय बाबा कधी येणार? माहित नाही रे मला बाबा कधी येणार. हो, येणार ना येणार.
फोनही लागत नाही यांचा. ओ रजा, येणार, लवकर येणार बाबा. हं? काय करू मी तरी? यांचा फोन नाही, फोन लागत नाही. इतकं कामात वाहून घ्यायचं स्वतःला. कधी येणार म्हणून सांगू आता तुला. मंगळवारी शुक्रवारी येणार. शुक्रवारी. मंजुळाबाई, बाळशास्त्रींच्या खुनाचा आरोप आहे तुमच्यावर. त्यासाठी तुम्हाला अटक झाली. आता बोला. मला काय ठाव नाही हो साहेब, खरंच मला काहीच ठाव नाही. ठाव नाही? अभिमान सरंजामाला पाहिलंय तुम्हाला खून करताना, असं स्टेटमेंट आहे त्याचं. अभिमान सरंजामेला ओळखता ना? नाही हो, अहो, त्याचा माझा काय संबंध? मग त्या रात्री त्याच्या घरी कशासाठी गेले होते? ते मी. तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही ना? मग त्या रात्री कशाला गेले होते त्याच्या घरी? बाळशास्त्रींचा माग काढायला, त्यांच्या माग माग. बाळशास्त्रींले ओळखता ना? का ते पण ओळखत नाही? कशाला लपवताय? आम्हाला माहिती आहे बाळशास्त्रींनी तुमच्या नवऱ्याला कामावरून काढून टाकलं आणि त्याचा बदला म्हणून तुम्ही त्यांना. साहेब तसं काय नाही हो, तसं काय नाही साहेब. मग कसं आहे? कसं आहे मग? नुसतं नाव मंजुळा असून नाही चालत. मारताना जी शक्ती अंगात संचारली होती ना, ती तोंडात आणा आणि बोला. तरी बी तुम्ही गप्पच आहे. अहो, पोलीस जसा गुन्हेगाराले पकडायले असतो तसा निर्दोषाले सोडवायले पण असतो. तुम्ही घाबरू नका. तुम्ही फक्त खरं बोला. अभिमाननी जर खोटं स्टेटमेंट दिलं असेल ना, तर त्याला उलटा टांगीन मी. तर तुम्ही खरं बोला. बाई, तुम्ही जर असं गप्पा बसणार असाल ना, तर त्यावरनं तुम्ही निर्दोष असं सिद्ध नाही होत. तुम्हाला बोलावंच लागल. आणि ते जर करणार नसाल ना, तर आमच्या लेडी कॉन्स्टेबलना ते कसं काढायचं ते चांगलं माहिती आहे. आम्हाला अभिमान पण जवळचा नाही आणि तुम्ही बी. आम्हाला फक्त खरं काय ते पाहिजे. मला सांगा, कसा झाला तुमच्या नवऱ्याचा मृत्यू? आजारी होता? अपघात झाला का? का आत्महत्या केली त्यांनी? साहेब, तुमच्यासाठी फोन आहे. भाड्यावर जमलं नाही, कारण त्यावेळी माझे हात दगडाखाली होते. पण आता प्रत्येक शास्त्र्याला मला दगडाखाली आणायचंय.
बाबा क्षिप्राचे बाबा येत आहेत मुंबईत. दिल्लीत ऑलरेडी आलेत, मला स्वप्नील म्हणाला. काय सांगतेस काय? अरे वा, व्हेरी गुड. शिप्राखंड बऱ्याच वेळा ऐकलं त्यांच्याविषयी. खरं सांगू, त्यांना भेटायची खूप इच्छा आहे. अय्या, ते सुद्धा स्वप्नीलला असंच म्हणाले, हं, मला तुम्हाला भेटायचंय. अरे वा. कोण येणार आहे? हा, हे म्हटलं कोण येणार आहे? शिप्राचे वडील. हो, कधी येणार आहेत? माझं काम आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे हो. काय काम आहे? अरे मला ना एका मूर्तीविषयी त्यांना काही विचारायचंय. कुठल्या मूर्तीविषयी? अरे एक सगळ्यांचं भलं करणारी देवीची मूर्ती आहे ना, त्याविषयी. सगळे बाबा झाले, आता मूर्ती. नाही, प्रगती चांगली. कुसुमात्या, तू त्यांना मूर्तीविषयी वगैरे काही विचारणार नाहीयेस? हा का? का म्हणजे काय? केवढा मोठा माणूस आहे तो. त्यांना असे वेड्यासारखे प्रश्न विचारायचे नाही. हो हो, वेळ लागलाय मला. सगळ्यांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं असं असं वाटतं ना मला. वेळ लागलाय मला. हेच ऐकायचं काय ते आता बाकी राहिलेलं होतं. कुसुम, काही नाही कुसुम बिसुम. अरे आपली बोलते मला. कशाला बोललीस तिला? बाबा, तुम्हाला माहिती आहे ना कुसुमात्या, नसत्या कुठल्या तरी विषयावर बोलत बसेल त्यांच्यासमोर, कसं दिसेल ते? अगं, तुला सांगण्याचा उद्देश जरी चांगला असला तरी सांगण्याची पद्धत चुकीची होती. पण बाबा तिला तिला ना कुणाला दुखवायचं नसतं. भाबडे विचार आहेत तिचे. आणि बाकी काही नाही तरी वयाचा मान हा राखला गेलाच पाहिजे. आत्या आहे ती तुझी. सॉरी. लगेच सॉरी म्हणायला नको गे. पुढच्या वेळी लक्षात ठेव, एवढंच. साहेब, साहेब येत आहेत. साहेब, हा, या 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 वा वा, या प्लीज बसा 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 ना प्लीज. अहो बसा हो, तुम्ही आधी बसा प्लीज. वा, काय घेणार? चहा, कॉफी? कामाचं बोला. मानलं हा, तुम्हाला मानलं. खरं तर जंगी सत्कार करणार होतो तुमचा, पण हत्ती भाड्यानं मिळाला नाही. म्हटलं हत्तीशिवाय मिरवणुकीला काय अर्थ? आणि तुमच्यासारख्या मोठ्या माणसाची मिरवणूक घोड्यावरनं काढायची म्हणजे काय अपमान आहे यांचा, नाही का? बरोबर आहे साहेब, बरोबर. काय काय चाललंय? काय काय नवीन तमाशा आहे रे हा? अहो तमाशा कसला? अटक केली ना त्या बाईला. हा, त्याच्याबद्दलच कौतुक करतोय तुमचं. तमाशा कसला? कर्तव्यच आहे ना ते. हा खरा पोलीस. सदरक्षणाय खल निग्रहणाय. मग टाकली ना तिला लॉकअप मध्ये. अरे वा, मग आता लॉकअप भरलेला राहावा अशी पॉलिसी आहे तुमची, म्हणून अभिमानला आत ठेवलं का लाईफ मेंबरशिप दिली आहे त्याला जेलची? सोडा त्याला आता. ए शिंदे, या पोलीस स्टेशनले यशवंत सरंजामे नावाचा नवा इन्स्पेक्टर आलाय का? नाही साहेब. ऐकलं? मले प्रश्न विचारायचे नाही. मग कोणाला प्रश्न विचारू? तो हवालदार तिकडे बसलाय, त्याला विचारू? प्रश्न विचारायचे नाहीत म्हणजे काय? कधी सोडणार त्याला? आवाज खाली. पोलीस स्टेशन आहे. ही बाई पकडली गेली, आता तिची जाबानी होईल. तिने जर मान्य केलं झालेल्या प्रकरणात अभिमानचा हात नाहीये तर ठीक आहे, नाहीतर नाही सोडणार अभिमानले. का नाही मान्य करणार ती? 100% मान्य करेल ती. का धमकावून आलाय तिले? नाही, हात जोडून विनंती करून आलो तिला की बाई आता हा खुनाचा आळ तू तुझ्या अंगावर घे. अहो वजलवार साहेब, काय संबंध त्या बाईशी आमचा? म्हणजे तुम्ही अभिमानला आत्ता सोडणार नाही? तुम्हाला मराठी कळत नाही का?
परमेश्वर, अरे किती त्रास देशील साहेबांना? अरे किती महत्वाची कामं असतात त्यांना, सगळा वेळ फुकट चाललाय त्यांचा. पुन्हा असा तुझा त्रास होता कामा नाही त्यांना. चल, समजवलं मी त्याला. आता परत कधी त्रास द्यायला येणार नाही तो, आणि मलाही नाही आणणार. चालू दे, चालू दे तुमचं. हे शिंदे, यस सर. त्या बाळशास्त्रीच्या ऑफिस मधल्या मॅनेजरले ताबडतोब बोलवून घ्या. हो त्या बाईबद्दल जरा मला बोलायचंय त्याशी. महत्वाचं काम अर्जंट आहे, ताबडतोब यायला सांगा. हो हो लगेच. हो. पण मी ते चेक केलं होतं. ओ ओ अच्छा अच्छा अच्छा, वन सेक. या आय गॉट इट. हो हो हो, मी करतो, लगेच चेक करतो. हां, मी कळवतो. या, थँक्यू. हाय दादा. हाय, बोला. काहीतरी सॉलिड न्यूज आणलेली दिसतेस. कशावरून? चेहराच सांगतोय तुझा. कधी एकदा सांगते असं झालंय, हो ना? काय झालं प्रिया? अगं, क्षिप्राचे बाबा येत आहेत मुंबईत 4 दिवस. खरंच? हो ना. आणि हे कळल्यापासून माझ्या डोळ्यासमोर इतक्या गोष्टी येत आहेत ना. शुभ्रा, मला त्याला सगळ्यात आधी ना काली कर्मावाली विषयी विचारायचे. क्षिप्राने मला खूप माहिती दिली आहे त्या मूर्तीविषयी, पण माझ्या मनात खूप उत्सुकता आहे. आणि क्षिप्रा जेव्हा सांगायची ना, तेव्हा मला असं वाटायचं की काय ह्यूज नॉलेज असेल या माणसाचं. कधी एकदा मी त्यांना भेटते असं झालंय मला. पण तो इतका मोठा आर्किओलॉजिस्ट आहे, ते बिझी असणार. आपलं काम सोडून ते. अरे नाही, त्यांना सुद्धा आपल्या सगळ्यांना भेटायचंय. त्यांना आपल्या सगळ्यांविषयी माहिती आहे? हो, क्षिप्राकडून कळलं होतं त्यांना. आणि त्यांना आजोबांना सुद्धा भेटायचंय. स्वप्नीलला ये ना पण नेमका तेव्हा. पुन्हा बँगलोरला जायचंय म्हणत होता. हो, अगं पण मी जाईन ना त्यांच्याबरोबर वसईला. वाड्यावर सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्याशी डिस्कस करता येतील. मी सुद्धा येणार आहे तुझ्याबरोबर. खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे हा. मी सुद्धा आले तर चालेल? आजोबांची आणि त्यांची भेट पाहणं एक वेगळाच अनुभव असेल. 2 इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवी व्यक्ती एकमेकांशी काय बोलतील हे ऐकायला आवडेल मला. ठरलं, आपण तिघही जाऊया. काय म्हणणं? काय ग प्रिया? का कोणास ठाऊक, माझ्या मनात असं फिलिंग येत आहे की त्यांची ही भेट आपल्या फॅमिलीसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. चल फोन उचल तनिष्का. थोडं काम होत नाही. चल. कोणाला फोन करतेस ग? ते अगं, मी म्हटलं नव्हतं दीदी, तो एजंट. लेखा, मी तुला किती वेळा सांगितलं त्या एजंटचा नाद सोड म्हणून. तू ऐकशील तर ना? हॅलो, इन्स्पेक्टर वजलवार बोलतो. एक मिनिट. कोण बोलतंय? पोलीस स्टेशन मधनं फोन आहे. हॅलो, कोणाचा आवाज होता? माझी बहीण सुलेखा. हा, बहीण. बर. फोन कशासाठी केला होता? ती बाई सापडली आहे. बाळशास्त्री हत्या प्रकरणातील संशयित. कोण आहे ती बाई?
आहे. आमचे अंदाज चुकत नसतात मॅडम. बाळशास्त्रींच्या ऑफिसमधल्या एका वर्करची बायको आहे. आता बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. हा, आता ती ह्याच्यात एकटीच सामील आहे का तिले कोणी मदतनीस होता हे कळल हळूहळू. तवा या पोलीस स्टेशनला या. एकच सांगते इन्स्पेक्टर, आतापर्यंत मी खूप सहन केलंय, पण इथून पुढे बाळच्या चारित्र्याविषयी मी काहीही वेडवाकडं ऐकून घेणार नाही आणि कुठलीही चुकीची स्टेप मी सहन करणार नाही.